एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। पुण्यासह राज्यातल्या तरुण हे पाकिस्तानी गुंडांच्या संपर्कात असल्याचं समोर आलेलं आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या हे तरुण संपर्कात असल्याचं कळतंय। संभाजीनगरात 6 ठिकाणी एटीएसनं कारवाई केली आहे। एटीएसची सध्या राज्यामध्ये विविध ठिकाणी कारवाई केली आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या काही संशयित लोकांना एटीएसने ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। एकंदरीत जी माहिती मिळते त्यानुसार राज्यभरातील 150हून अधिक ठिकाणी एकाच वेळी ही शोध मोहीम एटीएस म्हणजे दहशतवादी विरोधी पथकाकडून सुरू करण्यात आलेली आहे। मराठवाड्यात देखील अशीच कारवाई आपल्याला पाहायला मिळते। राज्याचा विचार केला तर मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वर, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी अशी ही सगळी कारवाई करण्यात येत आहे। आपण सध्या छत्रपती संभाजीनगरच्या एटीएस कार्यालयाच्या बाहेर आहे आणि आपण बघतोय की मोठा पोलिसांच्या गाड्या इथे पाहायला मिळतात। याच गाड्यातून हे सगळे संशयितांना या ठिकाणात आणण्यात आलेलं आहे। मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात देखील एकूण 13 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली, ज्यात संभाजीनगरमध्ये 9, बीडमध्ये 1, जालना 2 आणि धाराशिव मध्ये 1 ठिकाणी अशा या सगळ्या ठिकाणी जी आहे तर कारवाई करण्यात आलेली आहे। 13 लोकांना या ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि आता त्यांची चौकशी केली जाते। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार ही सगळी कारवाई एकाच वेळी राज्यभरात करण्यात आलेली आहे आणि जी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधला गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात हे सगळे लोक असल्याचा आरोप आहे आणि त्या सगळ्या संशयितच्या निमित्ताने हे सगळे लोक ताब्यात घेण्यात आलेले। आता त्यांची चौकशी केली जाते। त्यांचे मोबाईल वगैरे सगळे जप्त करण्यात आलेले आहे आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून या भट्टीच्या संपर्कात कसे आले, त्यांचा काय संबंध होता, त्यांनी काय मदत केली आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता एटीएस करतोय। मात्र एकाच वेळी महाराष्ट्रात अशा पद्धतीने 150 ठिकाणी एटीएसकडून छापेमारी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। आता या सगळ्या तपासात नेमकं पुढे काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एटीएसची ही मोठी कारवाई महाराष्ट्रात पाहायला मिळते। व्हिडिओ राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।